Hello, welcome to H1 classes. Today we are doing 10th standard ICSE board physics chapter 1 force. What they have included in syllabus is turning forces concept, moment of forces, forces in equilibrium, center of gravity. I think we have done in 9th standard. Scope of syllabus is given, then uniform circular motion. This one also we have done, and in further standards also this topic is there. Okay. They are saying in class 9 we have read about force applied on perfectly rigid body and only causes motion on in it. रिजिड बॉडीवरती फोर्स अप्लाय झालं तर ते मोशन मध्ये व्हायचं असं शिकलोय आपण. While when applied on non-rigid body, it causes both changes in size, shapes or motion as well. क्वांटिटेटिव्ह वेने कसं लिहिणार? तर फोर्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. बरोबर? Force is change in momentum, rate of change of momentum. Momentum is denoted by P. Momentum is denoted by P. And what is momentum? Momentum is product of mass and velocity. Momentum is product of mass and velocity. This formula you should know. Okay. Force is a vector quantity. This we should know. This whole part is important. I will underline it. Force is a vector quantity and SI unit is Newton. You should always know, right? Or kilogram force, 1 kgf is gravity Newton. If g is the acceleration due to gravity, that is 9.8. We say 9.8 meter per second square. Then, so what part you should know? This part. This part you should know. Should not forget. Again, force is the rate of change of momentum, this formula. And what is momentum? Momentum is mass into velocity. This part you should know by heart. Moment of force and equilibrium, translational and rotational motion. This part is there in 11th standard and 12th standard. Not much in 11th standard, 12th standard first chapter. So rigid body when acted upon by a force. एखाद्या रिजिड बॉडीवरती जेव्हा फोर्स अप्लाय करतो, दोन काइंडच्या मोशन होऊ शकतात. लिनियर किंवा ट्रान्सलेशन मोशन, तर तू पण जिल्ह्यात आहेस. लिनियर मोशन म्हणजे मूव्हिंग स्ट्रेट पाथ, दॅट इज करेक्ट. त्याला दुसरा वर्ड कोणता आहे? ट्रान्सलेशन मोशन. आणि दुसरी आहे रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय? घरंगळत जातो. असा जो आहे तो काय करतो? असा घरंगळत पुढे पण जातो आणि गोल गोल पण फिरतो. ठीक आहे. आणि लिनियर मोशन म्हणजे काय? ऑब्जेक्ट आहे, त्याला पुश केलं तर तो तसाच राहतो, फक्त पुढे जातो. तो रोटेट वगैरे होत नाही, स्लिप होतो स्ट्रेट लाईन मध्ये. मग त्यांनी ते एक्सप्लेन पण करून दाखवलं परत. फोर्स ऍक्ट्स ऑन स्टेशनरी रिजिड बॉडी विच इज फ्री टू मूव्ह. बॉडी स्टार्ट्स मूव्हिंग इन स्ट्रेट पाथ. दे हॅव गिवन हिअर. इन डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये? ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावलाय, या बाजूला आपण फोर्स लावला त्याच डायरेक्शनला जाते. एक्झाम्पल पण दिलंय. रोटेशनल मोशन म्हणजे काय? तर कन्सिडर अ बॉडी पिवोटेड ऍट अ पॉइंट. पिवोटेड म्हणजे काय? नॉट फ्री टू मूव्ह. एका पॉइंट वरती फक्त गोल फिरेल, त्याला पिवोटेड म्हणतात. अँड फोर्स इज अप्लाइड द बॉडी ऍट अ सुटेबल पॉइंट. मे बी इथे, कुठे. इट रोटेट्स द बॉडी अबाउट इट्स ऍक्सिस पासिंग थ्रू द पिवोटेड पॉइंट. सपोज या ऍक्सिस वरती असेल, फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याकडे असं गोल आहे आणि हा ऍक्सिस आहे. ओके. आणि याच्यावरती मी असं फोर्स लावलं, हे आहे ते असं गोल फिरेल, असं गोल फिरेल या ऍक्सिस भोवती.
रोटेशनल मोशन. ठीक आहे. जसं की चाक वगैरे फिरतं सायकलचं, टू व्हीलर्सची चाक. तर डायग्राम ड्रॉ करून बघा, दाखवलं बघा. हा पिव्होट पॉइंट आहे. फिक्स पिव्होट म्हणजे काय थोडक्यात? फिक्स पॉइंट जो हलणार नाही आणि त्याच्या भोवती ते बाकीच्या गोष्टी फिरतात. मोमेंट, टर्निंग इफेक्ट ऑफ अ फोर्स और टॉर्क. ह्या मोमेंटलाच, टर्निंग इफेक्टलाच काय बोलतात? टॉर्क. कन्सिडर बॉडी विच इज पिवोटेड ॲट पॉइंट ओ. एक काहीतरी रिजिड बॉडी आहे. ओके. एक रिजिड बॉडी आहे आणि त्याच्यावरती काय पकडलाय आपण? हा पॉइंट ओ पकडलाय इथे. When a force F is applied horizontally on body with its line of action in direction AP. AP कोणत्या डायरेक्शनला असं फोर्स लावलाय? इकडे फोर्स लावलं तर ते डायरेक्शन कसं दाखवत आहे? AP असं दाखवत आहे. ठीक आहे. The force is unable to produce linear motion of a body in its direction because the body is not free to move. बॉडीला तर पिव्हट पॉइंट पण आहे. तर ते काही मोशन मध्ये नाही जाणार. मूव्ह नाही करणार. फ्री टू मूव्ह नाहीये. पण फोर्स टर्न्स द बॉडी अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. हा पी भोवती इकडून असा व्हर्टिकल ऍक्सिस आहे. मे बी तो असा असू शकतो. असा असेल आणि आपण मोशन मध्ये गेला तर हा पार्ट आहे. हा असा रोटेट होईल. ओके. बॉडी इज नॉट फ्री टू मूव्ह बट फोर्स टर्न्स द बॉडी अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट ओ इन द डायरेक्शन शोन बाय एरो. फॅक्टर्स कोणते अफेक्ट करतात टर्निंग ऑफ बॉडीला? हे इम्पॉर्टंट आहे. लर्न दिस. कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? एक मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अप्लाइड, म्हणजे किती फोर्स लावला आपण, किती मॅग्निट्यूडचं, 5 न्यूटन, 7 न्यूटन, 10 न्यूटन. आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ द फोर्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ अ रोटेशन. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. आपण फोर्स लावतोय तर परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्सचं. कोणापासून परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं? ऍक्सिस ऑफ अ रोटेशन. फॉर एक्झाम्पल ही डायग्राम दिली त्यांनी. हा पिवोट आहे आपल्या इकडे. ओ वरती पिवोट पॉइंट आहे आपल्या इकडे. ओके. आणि त्यांनी हा फोर्स लावलेला होता. तर पिवोट पॉइंट ही लाईन अशी घेतली तर ही लाईन जी आहे, आपण फोर्सची जी लाईन आहे ब्लू कलरने दाखवतो, तिथे लाईन अशी गेलाय ना, फोर्सची लाईन ही अशी गेलेली आहे ना. ते सांगतात परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या. परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्या पिवट पॉइंट पासून. तर त्याच्यावरून परपेंडिक्युलर काढला असा. हा झाला 90 डिग्री अँगल. असं. सेकंड वाला थोडंसं डिफिकल्ट आहे लक्षात ठेवायला. इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे कोणता फॅक्टर अजून अफेक्ट करतो टर्निंग ऑफ बॉडीला? परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन ऑफ फोर्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं आहे ते मॅटर करतं. Indeed, turning effect on the body depends on the product of both above stated factors. या दोन्ही गोष्टीवर असतं. This product is called moment of force. या दोघांचं जे प्रोडक्ट आहे ना, मल्टिप्लिकेशन, त्याला मोमेंट ऑफ फोर्स किंवा टॉर्क म्हणतात. Thus, the body rotates due to moment of force about the pivoted point. In other words, मग त्यांनी इकडे डेफिनेशन दिलं. Turning effect on the body about an axis is due to moment of force applied on a body. जस्ट इन्फॉर्मेशन आहे ती, डेफिनेशन नाही. इकडे दिलंय. द मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स म्हणजे एफ अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे काय झालं? डी झालं ना. डिस्टन्स ऑफ अ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स फ्रॉम इट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये या डेफिनेशन मध्ये दोन्ही पण बोथ फॅक्टर्स डिमेन्शन. काही तुला फॅक्टर्स लर्न करायला सांगितले, सोबत सोबत तुझं लर्न काय झालं? मोमेंट ऑफ फोर्स. समजलं? मग त्यांनी ते लिहून दाखवलं. मोमेंट ऑफ फोर्स इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ फोर्स फ्रॉम पॉइंट ओ. तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे?
फोर्स फ्रॉम ओ, हे ही आपली लाईन ऑफ फोर्स हा होता, बरोबर. लाईन ऑफ फोर्स हे आहे, त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ओपी, म्हणून एफ इंटू ओपी. रिमेंबर ओपी इज अ डिस्टन्स. ओके. फॉर प्रोड्यूसिंग maximum turning effect on a body by given force, force is applied on body at a point for which perpendicular distance of a line of action of force from the axis of rotation is maximum. याचा अर्थ काय मी सांगतो. एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. सपोज हा असा डोअर आहे, ठीक आहे. ही वॉल आहे आणि हा काय आहे, डोअर आहे. तर मी म्हणत होतो की ही वॉल आहे आणि हा डोअर आहे. सपोज आपण असं बोट घेतलं आणि हे बोट आपण इथे टच केलं, हा पिवट पॉइंट आहे, हा फिक्स पॉइंट आहे, हे वॉलला फिक्स आहे या बाजूला. ओके. आणि आपण इकडे पुश केलं इकडून एका बोटाने, तर खूप फोर्स करायला लागेल आपल्याला. बोट तर वाकडं पण होईल पण दरवाजा पुश नाही होणार, किंवा खूप जोर लावायला लागेल. जर आपण इकडे बोट लावलं तर, या बाजूला कुठे बोट लावलं तर. पण ते जर आपण थोडंसं सेंटरला लावलं तर कमी फोर्सने पण तो पुढे जाईल. आणि जर या एंडला जर फोर्स लावलं बोटाने तर सहजपणे पुढे जाईल. तर पिव्होट कसा आहे, पिव्होट आहे असा इकडे, त्याला आपण परपेंडिक्युलर फोर्स लावलं या बाजूने, असं या बाजूला. 3D मध्ये जर दाखवायला गेलो तर आपण थोडस असं असं या बाजूला फोर्स लावलं या पॉइंट वरून, तर तो सहजपणे गेला. दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम पॉइंट ओ. हा पॉइंट ओ आहे आणि इकडनं आपण या डिस्टन्स वरती इथे फोर्स लावलं, त्यामुळे मॅक्झिमम टॉर्क लागला आणि दरवाजा आरामात पुढे ढकलला गेला. तर ऍक्सिस ऑफ रोटेशन तिकडे मॅक्झिमम असतं, कधी ज्या परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते दूर असतं. कळलं. युनिट ऑफ मोमेंट ऑफ फोर्स, परत महत्वाचा पाठ आलेला आहे. मोमेंट ऑफ फोर्स कोणावर डिपेंड असतं, फोर्स आणि डिस्टन्सवर. फोर्सचा एसआय युनिट आहे न्यूटन, मागाशी सांगितलेलं, आणि डिस्टन्सचा आहे मीटर, म्हणून न्यूटन मीटर. शॉर्ट मध्ये लिहितात असं. न्यूटनचं सीजीएस युनिट आहे डाईन, मीटरचं सीजीएस युनिट आहे सीएम, म्हणून सीजीएस युनिट काय झालं, डाईन इंटू सेंटीमीटर. लर्न करणे, हा एसआय युनिट पाठ करायचं मोमेंट ऑफ फोर्सचं, किंवा दुसरं नाव काय त्याला, एसआय युनिट काय आहे, न्यूटन मीटर. ओके. बट इफ फोर्स इज मेजर्ड इन ग्रॅव्हिटेशनल युनिट, तर मग त्या न्यूटनच्या जागी केजीएफ मीटर. ठीक आहे. 1 न्यूटन मीटर म्हणजे किती, तर 1 न्यूटन म्हणजे 10 10 रेज टू 5 डाईन, आणि 1 मीटर म्हणजे किती, 10 रेज टू 2 सेंटीमीटर, दॅट इज 100 सेंटीमीटर, म्हणजेच 10 रेज टू 7 डाईन सेंटीमीटर. आणि 1 केजीएफ मीटर म्हणजे किती, 9.8 मीटर. आणि 1 ग्रॅव्हिटेशनल फोर्स इंटू सेंटीमीटर म्हणजे किती, तर 989. त्यातलं ना आपल्याला मोस्टली हे आणि हे जास्त लागणार आहे, हे पाठ करावं लागणार आहे, लर्न करायचं आहे. बघ खूप साऱ्या लर्न 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 मी म्हणतोय ते लिहून पाठ करायचंय. ठीक आहे. हे फॉर्म्युले जे आहेत ते सगळे एका बाजूला काढ आणि रोज 2-2 वेळा लिहायचे आहेत. त्याशिवाय फॉर्म्युले पाठ नाही होणार. शॉर्ट पण लक्षात ठेवायचे असतील तर तुला ते लिहावं लागेल. Clockwise, anti-clockwise movements. Conventionally, effect on a body is to turn anti-clockwise. Normally, कसं असतं effect anti-clockwise. Moment of force is called anti-clockwise moment and it is taken positive. Moment of force कसं घेतात, anti-clockwise moment आणि positive घेतात. While the effect on the body is to turn clockwise, moment of force is called clockwise moment आणि निगेटिव्ह. तर तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आहे इथे की अँटी क्लॉकवाईज जर असेल तर अँटी क्लॉकवाईज मोमेंट आपण पॉझिटिव्ह मध्ये घेतो. ओके. आणि मोमेंट ऑफ फोर्स जर क्लॉकवाईज असेल तर त्याला आपण काय घेतो,
निगेटिव्ह घेतो. ट्रू फॉल्स किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला कामाला येईल. त्यानंतर माहिती पाहिजे ट्रू फॉल्सला येईल. मोमेंट ऑफ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. कारण अँटी क्लॉकवाईज मुवमेंट, क्लॉकवाईज मुवमेंट, तर डायरेक्शन येते ना त्याच्यामध्ये, म्हणून ते काय झालं, वेक्टर क्वांटिटी. पुढे, on applying force on a pivoted body, its direction of rotation depends not only on the direction of force but also on the point of application of a force. फक्त डायरेक्शन ऑफ फोर्सवर नसतं, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन कुठे आपण अप्लाय करतो ते पण त्याचा पण फरक पडतो. चेंजिंग द पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ अ फोर्स shows anti-clockwise and clockwise moments produced in the disc pivoted at its centers by changing point of application. फॉर एक्झाम्पल जर फोर्स इकडे लावला तर काय होणार आहे, अँटी क्लॉकवाईज मोमेंट होणार आहे. आणि आपण फोर्स वरती लावलं इथे तर काय होणार, क्लॉकवाईज होणार आहे. ओके, बाय चेंजिंग पॉइंट अँड ऍप्लिकेशन ऑफ फोर्स, आणि इकडे बाय चेंजिंग डायरेक्शन ऑफ फोर्स. डायरेक्शन एकच पॉइंट होती पण डायरेक्शन बघा उलटी आहे, ही अशी डायरेक्शन आहे आणि ही अशी डायरेक्शन आहे. समजला. कॉमन एक्झाम्पल ऑफ मोमेंट ऑफ फोर्स, काय कॉमन एक्झाम्पल्स आहे. टू ओपन अँड शट द डोअर, वी अप्लाय फोर्स F normal to the door with handle. तर डोअर जो आहे, फॉर एक्झाम्पल हा सपोज बघा बरोबर झाले आहे, तर हा एक प्रकारचा डोअर सारखाच झाला आता, बरोबर आहे. आता या डोअरला जर मी असं परपेंडिक्युलर लावलं तर सरळपणे सहज जाईल. पण ते मी जर परपेंडिक्युलर असं परपेंडिक्युलर न लावता मी जर असं लावलं असं, तर फोर्स लागणारच नाही. ते असं लागलं तर फोर्स नाही लागणार. परपेंडिक्युलर डिस्टन्स परपेंडिक्युलर जर फोर्स लागला तर मॅक्झिमम टर्निंग इफेक्ट मिळेल, बरोबर. तर मगाशी आपण जे म्हटलं ते इकडे दिलंय बघा. Greater force is required to open the door if the force is applied at hinge R. If you are not able to open door, howsoever large force is applied. जर हिंजच्या जवळ, हिंज म्हणजे काय, मगाशी सांगितलं पिवट असतो तो, जिथे डोअर वॉलला लागतो तिकडे आपण जर फोर्स लावला तर नाही होणार जास्त, कितीही जोर लावा पटकन नाही होणार. तर हे रिझन आहे की हँडल पी कुठे लावलेलं असतं, नियर प्री एंड ऑफ अ डोअर, एकदम पलीकडे जिथे डोअर अटॅच आहे त्याच्या एकदम अपोजिट एंडला लावलेलं असतं हँडल. सो दॅट स्मॉलर फोर्स being at a larger perpendicular distance from the hinges produces maximum moment of a force that is required to open or shut the door. अरे वा, त्यांनी डायग्राम ड्रॉ करून दाखवलं. तर हा तुम्हाला ना रिझन विचारते, हा रिझन मध्ये क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे. काय रिझन मध्ये विचारते, why handle P is provided near the free end of a door, किंवा if you apply the force at hinge you are not able to open door howsoever large force is applied. Why? हे किंवा ते, समजलं. ह्यातलं कोणतेही विचारू शकतात. पुढे, तर हे लर्न करायचं आहे, हे रिझन साठी येणार आहे क्वेश्चन. मागे असेल पण कदाचित, मला नाही माहिती, बघू आपण. रिझन साठी लर्न करायचं आहे. पुढे, upper movable circular stone of a hand floor grinder is provided with the handle near its rim, that is maximum distance from the center, so that it can easily rotated about the iron pivot at its center by applying a smaller force of handle. तर ते जातं जे असतं दळायचं मोठा दगड, त्याला इकडे कोपऱ्याला असा गोल लावलेला असतो हँडल, इकडे हँडल लावलेलं असतं फिरवायला, जेणेकरून काय होईल, इझिली रोटेट होऊ शकतं. ते काय इझिली रोटेट होतं, तर वरचंच रिझन लिहायचं सोबत एक पॉइंट आणि मग तुमचा आन्सर लिहायचं. For turning a steering wheel, force is applied tangentially on the rim of a wheel. The sense of rotation of wheel can be changed either by reversing the direction of force by changing the point of application
ऑफ फोर्स विदाउट चेंजिंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर सहजपणे ते बदलता येतं असं म्हटलं त्यांनी. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज एवढंच. पुढे बायसिकल. In bicycle, to turn the rear wheel anti-clockwise, small force is applied on the foot pedal of a front to take wheel of size bigger than the rear wheel, so that the perpendicular distance of a point of application of force from the axle to the wheel is large. म्हणजे काय? हा पिवोटेड पॉइंट आहे. इकडे मागचं चाक लागलेलं असतं. तर इकडनं हे पॅडलची लेंथ आहे ना ती मोठी ठेवतात. जेणेकरून आपण जेव्हा पॅडल मारणार तेव्हा हे परपेंडिक्युलर डिस्टन्स जास्त असणार आणि जास्त फोर्स लागेल. द फ्रंट टू थेड व्हील इज जॉईन टू द रिअर व्हील. म्हणजे हे वाला, हा फ्रंट वाला आहे. हा फ्रंट टू थेड आहे आणि हा रिअर टू थेड आहे. ओके. चेन pulls and drives the rear wheel when the pedal is pushed down. पुढे स्पॅनर. Used to tighten or loosen a nut which has long handle to produce a large amount of force by small force applied normally at the end of handle. थोडक्यात काय इकडे लावलं, ह्याची लेंथ जर फक्त एवढीच असती की फक्त एवढंच दिलं असतं आपल्याला, एवढंच गोल, आणि फिरवायला सांगितलं तर पॉसिबल नव्हतं गोल फिरवणं. पण हे जेव्हा हँडल देतात तेव्हा लेंथ वाढते आणि इकडे जरासं जरी फोर्स लावलं तरी पण ते गोल फिरतं. ठीक आहे. जॅक स्क्रू used to lift a heavy load such as a vehicle has long arm that has less effort is needed to rotate it so as to raise or lower the load table. The conclusion काय निघालं? From the above example, we conclude that turning of a body about an axis depends not only on the magnitude of force, but it also depends on the perpendicular distance of a line of action of applied force from the axis of rotation. काय म्हटलं त्यांनी? आपण कन्क्लुजन काय काढलं? टर्निंग ऑफ अ बॉडी जे आहे ऑन ऍक्सिस फक्त मॅग्नेट्यूड ऑफ फोर्सवर डिपेंड नाही. मॅग्नेट्यूड ऑफ फोर्सवर डिपेंड आहे का फक्त? नाही. कशावर डिपेंड आहे? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. हे जे एवढं मोठं लाईन आहे ना, ही तुम्हाला लर्न करायची आहे. कारण ते फॅक्टर्स कोणते इफेक्ट करतात, रिझन्स, त्याची डेफिनेशन सगळ्यांमध्ये कामाला येते. आणि याच कारणामुळे सेकंड फॅक्टरमुळेच इझिली पुश होतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे हे वाक्य जे आहे ते पाठ करणं गरजेचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. Larger the perpendicular distances, less is the force needed to produce the same turning effect, and vice versa. Okay, let's take break, small break. 1, 2, 3, 4, 5. Okay, then we will do now couple. A single force alone does not cause a rotation of a pivoted body. म्हणजे काय आणि हे पिवोट कपल म्हणजे काय? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज नळ असतो ना आपल्या घरी, हा असं आणि असं आणि असं, मग ते इकडनं पाणी येतं, बरोबर? तर हा नळ जो आहे ना, नळ एक बोट लावा आणि फिरवून बघा. व्हेरी डिफिकल्ट. बॉटलचं झाकण असतं, एक बोट घ्या आणि असं फिरवून बघा, बंद केलेलं ओपन करून बघा. इट इज व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग टू ओपन इट. बट वेन वी यूज अ बोथ फिंगर्स लाईक दिस, एका फिंगरने या बाजूला फोर्स आणि एका फिंगरने या बाजूला फोर्स, दोन अपोजिट डायरेक्शन, हे इकडे फोर्स लागते आणि हे इकडे फोर्स लागते. अपोजिट डायरेक्शनला जेव्हा फोर्स लावतो त्या सहजपणे ओपन होतं. सिमिलरली या केसमध्ये पण, फॉर एक्झाम्पल हा नळ आहे, तर एका फिंगरने आपण इकडे फोर्स लावतो आणि एका फिंगरने आपण इकडे फोर्स लावतो आणि नळ सहजपणे उघडा होतो. बॉटलला एका बाजूने असं फोर्स लावतो आणि एका बाजूला असं फोर्स लावतो, तर यालाच कपल म्हणतात. रोटेशन is always produced by the pair of forces. अर्थ समजला? अर्थ कळाला काय? In our example, rotation occurs due to the force externally applied
and force of reaction at pivoted point. Force pivot कुठे आहे, pivoted point कुठे आहे? हा pivoted point आहे, हा वाला center. Pivoted point हा आहे. Okay, this is P, this is P. Force of reaction produced at the pivot is equal in magnitude but in opposite direction to the applied force. Moment of a force of a reaction about the pivot is zero. तिकडे का झिरो असते? कारण दोन्ही बाजूला ऑपोजिट फोर्स लागतात, परपेंडिक्युलर डिस्टन्स पण सेम असतं. Force of reaction at fixed point is not explicitly shown. The pair of forces formed by the external force and force of reaction is called couple. तर काय आहे हे? पेअर ऑफ फोर्सेस आहे. कशाने बनतं? एक्सटर्नल फोर्स अँड फोर्स ऑफ रिएक्शन. याला काय बोलतात? किंवा अजून वेगळ्या शब्दात हवाय तुम्हाला, हे बघा वेगळ्या शब्दात. हा कलर बदलू शकतो का? ऑरेंज. If two equal and opposite parallel forces not acting along the same line, एका लाईन मध्ये नाही, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये असतात ते, एका लाईन मध्ये नसतात, त्याने कपल फॉर्म होतं. आणि कपल इज ऑलवेज निडेड टू प्रोड्यूस रोटेशन. एखाद्या गोष्टीचं रोटेशन करायचं असेल तर कपल नेहमी गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, वेन वी ओपन द डोअर, रोटेशन ऑफ डोअर इज प्रोड्यूस्ड बाय कपल कन्सिस्टिंग ऑफ टू फोर्स. कोणते दोन फोर्स? एक हँडलला आपण फोर्स लावतो ते, आणि एक हिंज वरती अपोजिट फोर्स लागतं ते. हिंज आहे ती भिंतीला लागलेली असते, भिंतीला ढकलला जाणार नाही, त्यामुळे तो दरवाजाच ढकलला जातो. समजलं? Sometimes we require a longer turning effect when two forces equal in magnitude and opposite in direction are applied on a body explicitly such that both the forces turn the body in the same direction. Example, to open the nut of a car wheel, we apply equal forces, each F at both ends of a wrench arm in opposite direction such as ever. हा नट आहे, वेगवेगळे नट असतात असे. तर हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट हा ह्याच्यात बसवतात आणि हे गोल फिरवतात आणि ओपन करतात. अजून वॉटर टॅप वगैरे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, चित्र दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ कपल काय असतं ते बघूया. व्हॉट इज मोमेंट ऑफ कपल? 1.414. बघा हा वाला फॉर एक्झाम्पल, ही डायग्राम दाखवत आहेत ते. इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय द कपल AB is a bar which pivoted at point O. इकडे फिक्स आहे. Both ends A and B, two equal and opposite forces, each of magnitude F, are applied. Perpendicular distance between two forces AB is equal to D, which is called a couple arm. Two forces cannot produce translational motion. हे हलेल डुलेल का एखाद्या सर्कल का कुठे नाही, त्यामुळे ते काय होतं? सम इन एनी डायरेक्शन इज झिरो, कारण हे या डायरेक्शनला लागलंय आणि हे या डायरेक्शनला लागलंय. But each force is capable of producing a turning effect on a bar in a same direction. त्यामुळे सेम डिरेक्शनला ते काय होतं? गोल फिरवतं. Thus, two forces together form couple which rotates a bar about point O. यावरून आपल्याला काय समजतंय? मोमेंट ऑफ फोर्सचा फॉर्म्युला होता हा, फोर्सचं मॅग्निट्यूड आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स होय. मोमेंट ऑफ फोर्स F at end B हे A ला झालं, हा A होता, तर हे OA डिस्टन्स घेतलं त्यांनी, परपेंडिक्युलर डिस्टन्स, आणि हे OB परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं. टोटल मोमेंट ऑफ कपल किती झालं? तर F इंटू OA प्लस F इंटू OB, दोघांची ऍडिशन करणार ना, मग दोघांमध्ये कॉमन कोण आहे? F कॉमन आहे, तो बाहेर घेतला. बघा सेम स्टेप्स मॅथ्स मध्ये पण अप्लाय करतो, डोंट फॉरगेट. मग OA प्लस OB काय आहे? अरे हा तर पूर्ण AB आहे, म्हणून F इंटू D पूर्ण लेंथ आली. सो फायनल वर्डिंग, फायनल फॉर्म्युला, मोमेंट ऑफ कपल आयदर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू फोर्सेस, पूर्णच्या पूर्ण डिस्टन्स असं घेतात. ठीक आहे. विथ दिस वी विल स्टॉप हिअर टुडे.